नमस्कार मंडळी, आज बघतोय आपण होममेड खारी. तर फार सोपी पद्धत आहे. मी घेतला आहे 1 कप मैदा, त्याच्यात छोटा चमचा ओवा हातावर चोळून घातलेला आहे, चवीप्रमाणे मीठ. खूप मी सांगितलं की सोपी पद्धत आहे. तर करूया आपण. हा ओवा घातला आहे चोळलेला, मीठ घातले चवीप्रमाणे. आता घालायचं आपल्याला तूप. अगदी 4 ते 5 चमचे तूप पागळलेलं घालायचं आहे आपल्याला, गरम न करता. आणि चोळून घ्यायचं आहे मैद्याला. खूप चांगल्या पद्धतीनं चोळून घ्यायचं आहे. वेळ लागला तरी चालेल, साधारण 1.5 मिनिट तरी 1-1.5 मिनिट चांगलं चोळून घ्या, की पूर्ण सगळ्या पिठाला लागलं पाहिजे. हे पहा, मी बराच वेळ झालं चोळून घेते. चोळल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पाणी. जे पाणी आपण वापरतो तेच पाण्याने पीठ मळायचं. हे पहा, गोळा मस्त बनल्यावरच हा असा गोळा बनवून बघायचा आहे. आणि गोळा बनल्यानंतरच आपल्याला हे पाणी टाकायचं आहे साधं, आणि चांगलं मळून घ्यायचे गोळा. तर मी गोळा मळून घेते. आणि गोळा मळल्यानंतर आपल्याला जरा वेळ ठेवून द्यायचं आहे, तर झाकून मी ठेवून देते. आता यासाठी बनवायचा आहे साठा. तर साठ्यासाठी मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्याच्यात 2 चमचेच मी तूप घातले. हे घट्टसर तूप आहे. आणि ते आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, अगदी मऊ होईपर्यंत, क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. हा पहा गोळा आपला, आणि त्याचे मी 4 भाग करून घेतलेत. आता आपल्याला पातळसर पोळी लाटून घ्यायची, चपाती. तर मी दाखवते तुम्हाला किती पातळ चपाती मी लाटून घेतली. अशा पद्धतीनं आपल्याला 4 चपात्या करून घ्यायच्या आहेत. हे पहा, एवढी पातळ आपल्याला चपाती करून घ्यायची. 4ही चपात्या झाल्यानंतर हा साठा लावून घ्यायचा आहे. साठा फार जास्त लावायचा नाही, मी दाखवले तुम्हाला व्हिडिओ त्याप्रमाणेच लावायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी चपाती मी टाकून घेतली. हा पहा, साठा लावून घ्यायचा आहे आपल्याला, सगळीकडे लागला पाहिजे साठा. त्याच्यावर तिसरीही चपाती टाकून घेतली, साठा लावून घेतला आहे. आणि आता आपल्याला चौथीही टाकायची आहे. त्याच्यावर पण साठा लावून घेतला आहे मस्तपैकी. थोडीशी चपाती आपल्याला दाबून घ्यायची आहे. आणि ही पाही पहिली घडी मारायची, दुसरी घडी मारायची, अशी 4ही बाजूनी घड्या मारायच्या. खूप सोपी पद्धत आहे, हे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि थोडी इकडून तिकडून दाबून घ्यायची, आपल्याला लेवलमध्ये करून घ्यायचे. हे पहा, आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर मी लाटून घेते. फार जाड आणि फार पातळही नाही लाटायची आपल्याला चपाती. आणि फार जास्त जोर नका देऊ, जेवढं हलक्या हाताने येईल, जेवढं हलक्या हाताने करता येईल तेवढं करा लाटण्याचा प्रयत्न. हे पहा, आपली लाटून झाली. आता आपल्याला पाहिजे तसे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला, उभे आणि आडवे, खारीप्रमाणे. तर हे आपले काप तयार झालेत. आणि मी तेलही ठेवले तापायला कढईमध्ये. एक एक करून सोडून घेते. पहिल्या तर मी 4-5च सोडल्यात पहिल्या घाण्याला. आणि फार जास्त तेल तापवू नका, मिडियमच तापवा. आणि आता हळूवारपणे आपल्याला मिडियम गॅसवर ते तेल उडवून तळून घ्यायचे आहेत. तर पहिला घाणा मी सांगितल्याप्रमाणे 5 सोडल्यात. पाहते कशा होतात. दोन्ही बाजूने आपल्याला चांगल्या शेकून घ्यायची, फार घाई करायची नाही, सावकाश होऊ द्या. मस्त आपली खारी तळून झाली. आणि पहिला घाणा मी काढून घेतला आहे. तो थोडा मी कलर कमीच केला आहे पहिल्या घाण्याचा, तुम्हाला दाखवते मी पुढं. चांगली तळून झाल्यानंतर मी काढून घेतली खारी. आणि दुसरा जो मी घाणा टाकणार आहे, त्या घाण्यात मी सर्वच जेवढ्या राहिल्या तेवढ्या टाकून घेतलेत. आणि त्याला थोडा जास्तीचा कलर केलेला आहे. हे पहा, खूप मस्त. तळतानासुद्धा तुटण्याची अशी शक्यता वाटते, अशा खारी आपल्या होममेड खारी झालेल्या आहेत. आणि हे बघा, तुम्ही सांगायची तर काहीच गरज नाही. खूप मस्त खुसखुशीत खारी आपली तयार झाली. आणि मी ही काढून घेते. हे पहा, मस्त खारी झाली. तर सोपी आणि साधी पद्धत तुम्हीही घरी करा.